फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। उन्हाची झळ बऱ्यापैकी लागायला सुरुवात झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंडावा देणाऱ्या बऱ्याचशा रेसिपी घरी ट्राय करत असतो। अशीच एक सगळ्यांना आवडणारी रेसिपी म्हणजेच सोलकढी। तर आज आपण झटपट सोलकढी कशी बनवायची ते पाहणार आहोत। सोलकढी बनवण्यासाठी आपण जो नारळ घेणार आहोत तो अगदी सुका घ्यायचा नाही आणि अगदी कवळा पण घ्यायचा नाही, मध्यम तयार झालेला म्हणजेच भरपूर पाणी असलेला असा तयार झालेला नारळ घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं, सुका नारळ घेतला तर त्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं आणि कोवळा नारळ घेतला तर तो मिक्सरला फिरवताना त्याच्यामध्ये चिकटपणा येतो आणि त्याचं दूध व्यवस्थित निघत नाही। त्यामुळे भरपूर पाणी असलेला तयार नारळ आपल्याला घ्यायचा आहे। तर मी 1 बाउल हा नारळ घेतलेला आहे। तसेच आपल्याला सोलकढीसाठी कोकम हे पाहिजे। तुम्ही कोकम घेऊन ते पाण्यामध्ये गरम भिजत घालून त्याचा कोळ काढून तो सुद्धा वापरू शकता, किंवा हल्ली बाजारामध्ये रेडीमेड आगळ मिळतं ते सुद्धा वापरू शकता। तर मी हे रेडीमेड जे बाजारात आगळ मिळतं ते घेतलेलं आहे। साधारण हे मोठे 2 चमचे एवढा आगळ आहे। नारळ, कोकमाचा आगळ, त्या व्यतिरिक्त आपल्याला 1 छोटा आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या कळ्या, 1 छोटी मिरची, कोथिंबीर, 1 चमचा जिरं, चिमूटभर मीठ, म्हणजे आगळमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं त्यामुळे आपण बघून मीठ घालणार आहोत, आणि 2 चमचे साखर लागणार आहे। आता आपण जो नारळ घेतलेला आहे तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे। यासाठी मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये छोटा आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या कळ्या, 1 मिरची आणि आपण जिरं घालणार आहोत 1 छोटा चमचा एवढं। त्याचबरोबर 2 छोटे चमचे एवढी साखर सुद्धा आपण घालून घेऊया। आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार कोमट पाणी घालून आपण हे सरसरीत वाटून घेणार आहोत। आता बघा, मी एक खाली वाडगा घेतलेला आहे। वाडग्यामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये एक पातळ कपडा घेतलेला आहे, असा मलमलीत पांढरा। त्याच्यामध्ये आपण जो नारळ वाटलेला आहे तो घालूया आणि अशी पुरचुंडी बांधून आपण ते दूध आहे ते सगळं गाळून घेऊया छानपैकी। तर बघा, घट्ट पिळून आपण संपूर्ण दूध नारळाचं काढून घेतलेलं आहे। तर बघा, घट्ट असं आपल्याला नारळाचं दूध मिळालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जिरं, मिरची, लसूण आणि आल्याचा तसेच साखरेचा छानपैकी फ्लेवर उतरलेला आहे। आता ह्या नारळाच्या दुधामध्ये आपण घालणार आहोत कोकमाचा आगळ, चिमूटभर मीठ। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण रेडीमेड जे आगळ आणतो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे अगदी थोडं मीठ मी घातलेलं आहे। आपण बघून नंतर ऍडजस्ट करू शकतो। त्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालूया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया। बघा, किती सुंदर गुलाबी रंग आलेला आहे। रेडीमेड आगळ असला तर असा छान रंग येतो। जर तुम्ही कोकमाची सोलो पाण्यात भिजत घालून त्याचा आगळ काढून टाकलं तर त्याला रंग थोडासा कमी असतो। अशा वेळेला तुम्ही बीट असतं ना आपलं, ते बीट थोडंसं 2 तुकडे त्याच्यामध्ये टाकलं नारळ वाटताना तर छान रंग येतो। हॉटेलमध्ये जी सोलकढी मिळते त्याच्यामध्ये रंगासाठी बीट वापरतात, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, कारण बीट पण तसंही हेल्दीच असतं आणि 2 तुकडे घातल्याने काही चव बदलत नाही। पण ह्याला बघा छान रंग आलेला आहे, त्यामुळे मी बीट वगैरे वापरलेलं नाहीये। काय तर मग झटपट झाली की नाही सोलकढी? थोडीशी टेस्ट करून बघते। अगदी परफेक्ट आहे। सोलकढी तयार झाल्यानंतर सर्व करण्याआधी टेस्ट करून बघा। जर वाटलं आंबट गोड कमी जास्त तर आगळ किंवा साखर तुम्ही ऍडजस्ट करू शकता। तयार झालेली सोलकढी फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून तुम्ही पिऊ शकता, किंवा आयत्या वेळी बर्फाचे क्यूब्स घालून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने ही सोलकढी नक्की ट्राय करा। तर छान अशी चविष्ट, थंडगार, शरीराला थंडावा देणारी सोलकढी तयार आहे। ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा बनवून ही घ्या। अगदी उन्हात जाऊन आल्यानंतर किंवा जेवणानंतर ही सोलकढी म्हणजे हे एक उन्हाळ्यासाठी औषध आहे। नक्की ट्राय करा।
आजची ही सोलकडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. अर्पणा माते चॅनल तुम्ही पाहता परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तसं माझा इथे फोटो आहे, या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.